सुद्धा आपण कारले आणलेले आहेत। आज जरा आपण वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहोत। बघा, असं आपण त्यामधलं सगळं काढून घेणार आहे। अशा प्रकारे असं आपण कट करून घेतलेलं आहे मधलं, आणि एवढा कचरा निघालेला आहे, हे नाही घ्यायचं आपल्याला। आता हे आपण शिजवून घेऊया थोडेसे। गॅसवर आपण भांडं ठेवलेलं आहे। आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत। थोडंसं मीठ टाकून घेऊया। आणि आपण हळद पण टाकून घेऊया। छोट्या याच्यातच टाकलेलं आहे आपण शिजण्यासाठी। थोडे वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला। कारले तापले बघा, शिजून झालेले आहेत। आता आपण यामधलं पाणी काढून घेऊया। आता आपण काढून घेतलेले आहेत, शिजलेलं पाणी पण काढून घेतलेलं आहे, पुन्हा एकदा पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता आपण मसाला बनवून घेणार आहोत। आता कारली तर आपली शिजून झालेले आहेत, त्यासाठी आपण शेंगदाणे, कढीपत्ता, तीळ, भाजकी डाळ, लसूण, आल्याचे 2 तुकडे, इथे कैरी घेतलेली आहे, आणि टोमॅटो, कांदा, 1 टोमॅटो 1 कांदा, अशा प्रकारे आपल्याला सर्व हा मसाला असाच वाटून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला कारल्यामध्ये भरायचा आहे। चला तर आपण आता मसाला दळून घेऊया। तर मसाला आपला बनवून झालेला आहे। कारले पण स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता या मसाल्यामध्ये आपण पुन्हा एकदा थोडीशी हळद, गरम मसाला, लाल तिखट, घरचा मसाला आणि धने पावडर, हे सर्व आपण आता मिक्स करून घेणार आहोत। सर्व मिक्स करून घेते। एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण थोडीशी मोहरी टाकून देऊया, आणि कढीपत्ता अगोदरच टाकलेला आहे, आणि थोडे जिरे टाकून देऊया। तर चांगल्या बऱ्यापैकी हे तडतडले आहेत। आता आपण हे भरलेले कारले त्यामध्ये टाकून देऊया। सर्व आपण टाकून देणार आहोत। सर्व टाकून दिलेले आहेत आपण। आता हे जो आता हा मसाला राहिलेला आपण तो बाजूने टाकून देऊया, म्हणजे तो पण तेलात चांगला परतून निघेल। आपण हे 2 मिनिटांनी याला हलवू। तर मसाला आपण हे सर्व असं पलटी करून घेऊया, जेणेकरून मसाला पण आपला मस्त त्यामध्ये परतून घेऊ। तर जराही पाणी टाकायचं नाही, तर असंच मी बारीक गॅसवर झाकून ठेवणार आहे। आपण झाकण ठेवून देऊया बारीक गॅसवर। आपलं कारलं मस्त वाफेत चांगला सर्व मसाला शिजून झालेला आहे। तुम्ही बघू शकता की मस्त कारलं तयार झालेलं आहे आपलं। आता आपण गॅस बंद करून घेऊया, झाकण ठेवून देऊया, गॅस बंद करून घेऊया, सर्व करूया। अशा प्रकारे आपलं कारलं तयार झालेलं आहे। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुम्ही बनवून खा। आवडलं ना तुम्हाला कारलं? मस्त झालेलं आहे आपलं मसाला कारलं। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कमेंट्स करायला विसरू नका। भरलेलं कारलं।